हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा झणझणीत चमचमीत एकदम छान घरच्या साहित्यांमध्ये अख्खा मसूर कसा करायचा ते पाहणार आहे। बघा, मस्त असं तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान अशी चविष्ट अशी ही भाजी बनते। एकदम ढाबा स्टाईल अशी ही भाजी आपण घरच्याच कमी साहित्यांमध्ये बनवलेली आहे आणि झटपट बनते। बघा, मस्त झालेली आहे आणि झटपट बनवलेले आहे, तरी पण एकदम चविष्ट अशी बनते। बघा, तुम्ही या पद्धतीने करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी बघा कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप मी अख्खा मसूर घेतलेला आहे। आता तुमच्याकडून एखाद्या दिवशी अख्खा मसूर भिजवायचा राहून गेला तर तुम्ही या पद्धतीने अख्खा मसूरची भाजी बनवू शकता। अर्धा कप मी अख्खा मसूर घेतलेला कुकरमध्ये घालून घेतलेला आहे आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा आपल्याला धुवून घ्यायचा आहे। मी मसूर स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेला आहे। आता अर्धा कप आपण अख्खा मसूर घेतलेला आहे, त्याच्या 3 ते 4 पट आपल्याला पाणी घालायचं आहे। त्याच कपाने मी इथे 4 ते 5 कप पाणी घातलेलं आहे। यामध्ये थोडंसं पाव चमचा मीठ घालायचं आहे। मीठ घातलं की अख्खा मसूर पटकन शिजतो आणि भाजीला पण चव छान लागते। आता मी झाकण लावणार आहे। झाकण लावण्याच्या मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घेणार आहे मी। आपला अख्खा मसूर शिजतोय तोवर आपण कच्चं वाटण करून घ्यायचं आहे। बघा, इथं आता कच्चं वाटण करण्यासाठी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं घेतलेलं आहे मी, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, एक मीडियम आकाराचा कांदा मी असा चिरून घेतलेला आहे आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत मी। तुमच्याकडे मोठा टोमॅटो असेल तर तुम्ही एकच घ्या आणि छान असं हे मी थोडंसं गरजेनुसार पाणी घालून वाटण करून घेणार आहे। थोडं पाणी घालून हे छान असं एकदम जमेल तेवढं बारीक वाटून घ्यायचं, म्हणजे छान अशी आपली दाटसर असं ही भाजी बनते, छान अशी होते। बघा, आता इथे बघा कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। मीडियम फ्लेमवर मी करून घेतलेल्या आहेत आणि कुकर थोडा कोमट झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय अख्खा मसूर आपण भिजवलेला नाही तरी पण छान असा शिजलेला आहे। बघा, बिना भिजवता छान शिजलेला आहे, एकदम मऊसूद असा। आता आपण पटकन भाजी बनवणार आहे, त्यासाठी मी कढईमध्ये या पळीने 1 पळी तेल घातलेलं आहे। आपल्याला तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही, थोडंसं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये मसाला घालायचा, नाहीतर तो अंगावर उडू शकतो। बघा, मसाल्यांना आपण कच्चंच वाटण केलेलं आहे, त्यामुळे तेल सुटेपर्यंत छान असं हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। बघा, इथे बघा छान असं तेल सुटेपर्यंत हे मसाले मी छान असे परतून घेतलेले आहेत। तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता यामध्ये आपल्याला जास्त मसाले घालायचे नाहीत। इथे बघा पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे आणि इथे 2 छोटे चमचे मी घरगुती लाल तिखट घातलेलं आहे। बघा, हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान असं मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे, ऑप्शनल आहे, नाही घातला तरी पण चालेल। बघा, मस्त छान चव येते। बघा, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त मसाले आपण वापरणार नाही। इथे छान असं हे परतून घेतलेलं आहे 2 मिनटं। बघा, छान असे परतून घेतल्यानंतर यामध्ये तेल सुटलेलं आहे। बघा, आणि यामध्ये आता शिजलेला अख्खा मसूर घालून घ्यायचा आहे। बघा, छान असा मी अख्खा मसूर घालून घेतलेला आहे। मसाल्यांमध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते। बघा, इथे बघा अख्खा मसूर मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आपल्याला हाय फ्लेम करायची आहे आणि याला छान असं उकळून घ्यायचं आहे। थोडंसं मी मीठ घातलेलं आहे, आपण शिजताना पण मीठ घातलं होतं, त्या अंदाजानेच थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून मिक्स करून घेतलेलं आहे, उकळी आलेले आहे आपल्या छान असं रस्स्याला। आता इथे छान असं मी 2 ते 3 मिनटं हे छान असं उकळून घेणार आहे, म्हणजे सगळे मसाले छान असे मिक्स होतात। बघा, इथे 2 ते 3 मिनटं छान असं मी याला शिजवून घेतलेलं आहे अख्खा मसूर मसाल्यांबरोबर। आणि बघा, तुम्हाला पाणी जर घालायचं असेल तर तुम्ही गरम पाणी थोडंसं घालू शकता, तुमच्या आवडीनुसार। तुम्ही घट्ट पातळ तुम्हाला जशी भाजी हवी तशी। छान अशी आपली भाजी बघा तयार झालेली आहे, झटपट अशी, आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय छान अशी झालेली आहे। एकदम मस्त अशी ही दाटसर भाजी आपली झालेली आहे आणि छान झालेली आहे। बघा, झटपट अशी बनवलेली आहे भाजी, अख्खा मसूर बिना भिजवता छान अशी झटपट अशी भाजी बनते। बघा, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम ढाब्यामध्ये असते तशी एकदम झालेली आहे आणि चवीला तर खूप छान ही भाजी होते।
बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.